नमस्कार. तब्बल 20 वर्षानंतर, हो 20 वर्षानंतर महाराष्ट्राच्या महसूल विभागात एका खूप मोठ्या बदलाची घोषणा झाली आहे. तर आज आपण ह्याच नवीन नोकर भरती आणि पुनर्रचनेच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकणार आहोत. याचा थेट परिणाम प्रशासनावर आणि अर्थातच सर्वसामान्य नागरिकांवर कसा होणार आहे ते समजून घेऊया. चला तर मग सुरुवातच करूया त्या एका मोठ्या आकड्यापासून ज्याने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. हे पाऊल प्रशासकीय यंत्रणेला बळकट करण्यासाठी नेमकं किती महत्वाचं आहे ते पाहूया. तर आकडा आहे 3,976. हा फक्त एक आकडा नाहीये, तो महसूल प्रशासनाच्या इतिहासातला हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विस्तार आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या एका निर्णयामुळे प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर मोठे बदल घडणार आहेत. पण मग प्रश्न येतो की ही नवीन पदं आणि कार्यालयं नक्की कुठे निर्माण होणार आहेत. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ती प्रशासनाच्या कोणत्या स्तरावर आणि कसा विस्तार करणार आहे हे आता आपण जरा सविस्तरपणे पाहूया. इथे बघा, प्रशासनाचा पायाच मजबूत करण्याचा प्रयत्न दिसतोय. 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, 8 उपविभागीय कार्यालयं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 825 नवीन मंडळ कार्यालयं. याचा सरळ सरळ अर्थ आहे की प्रशासकीय कामं आता खूप जास्त सोयीस्कर होणार आहेत. आता एकूण पदांपैकी 2,625 पदं ही खास प्रादेशिक स्तरावर म्हणजे विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरची कार्यालयं मजबूत करण्यासाठी आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की निर्णय प्रक्रियेला गती देण्यावर आणि स्थानिक पातळीवरची प्रशासकीय ताकद वाढवण्यावर सरकारचा भर आहे. आणि आता ही जी 825 नवीन मंडळ कार्यालय उभी राहणार आहेत, मंडळ कार्यालय म्हणजे काय, तर काही गावांचा समूह मिळून बनलेलं एक प्रशासकीय केंद्र. तर ही कार्यालयं चालवण्यासाठी जवळपास 1,749 नवीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदं मंजूर झाली आहेत. याचा फायदा काय, तर जमिनीच्या नोंदी आणि इतर महसुली कामं आता अगदी जवळ आणि जास्त वेगाने होऊ शकतील. साहजिकच आहे, हा इतका मोठा बदल आहे, पण तो काही अचानक झालेला नाहीये. या निर्णयामागे अनेक वर्षांचा विचार आहे आणि काही ठोस कारणं सुद्धा आहेत. चला, ती कारणं नेमकी काय आहेत ते समजून घेऊ. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महसूल विभाग गेली 20 वर्ष एकाच जुन्या प्रशासकीय संरचनेवर काम करत होता. आता साहजिकच आहे, लोकसंख्या वाढली, कामाचा व्याप वाढला आणि ही जुनी रचना अक्षरशः अपुरी पडायला लागली होती. गंमत म्हणजे या बदलाची पायाभरणी 2006 सालीच दोंगट समितीच्या स्थापनेने झाली होती. या समितीने तेव्हाच महसूल विभागाच्या पुनर्रचनेसाठी काही शिफारशी केल्या होत्या आणि आता इतक्या वर्षांनी त्या शिफारशींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता ही जी स्लाईड आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग आहे. हे चित्र मूळ समस्येचं अगदी अचूक वर्णन करतं. म्हणजे बघा, एका बाजूला प्रशासनावर कामाचा वाढता ढिगारा आणि दुसऱ्या बाजूला वेळेवर सेवा मिळावी अशी अपेक्षा करणारा सामान्य नागरिक. ही जी दरी आहे ना, ती कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि महसूल मंत्र्यांचं हे विधान बघा, ते सरकारच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करतंय. त्यांच्या मते हा निर्णय फक्त प्रशासकीय सोयीसाठी नाही, तर लोकांच्या गरजा आणि वाढलेला कामाचा व्याप लक्षात घेऊन घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या कामासाठी लांब प्रवास करावा लागू नये, हा यामागचा मुख्य हेतू दिसतोय. बरं, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ह्या सगळ्या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? तर मग नागरिकांना नेमके कोणते फायदे अपेक्षित आहेत? मूळ उद्देश हाच आहे की शासकीय कामं खूप वेगाने व्हावीत, सेवा सोप्या व्हाव्यात आणि लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत. थोडक्यात सांगायचं तर प्रशासन लोकांच्या दारापर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तर महसूल विभागात एक मोठी उलथापालथ होतीये, एक मोठी पुनर्रचना होतीये. पण या सगळ्याच्या शेवटी एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे ही जी नवीन विस्तारित रचना उभी राहतीये, ती खरंच प्रशासकीय कामाला अपेक्षित असलेला वेग आणि ती कार्यक्षमता देऊ शकेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.